पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामध्ये व्यस्त असलेल्या राजकारण्यांना आता लोक काय म्हणतील याची जरा देखील पर्वा आणि लाज उरलेली नाहीये। काल 6 बंडखोर खासदार एकत्रितपणे पत्रकार परिषदेत येतात आणि यांचं विलिनीकरण झालेलं आहे आता असं जाहीर केलं जातं, पण केवळ एक पत्रकार परिषद घेऊन अंगावरती त्या पक्षाचे शेले टाकून ही प्रक्रिया पूर्ण होत नसते। त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी एक डॉक्युमेंट लागतं, लोकसभा अध्यक्षांची परवानगी लागती। ती कुठे आहे? लोकसभा अध्यक्षांच्याकडे तुम्ही कधी अर्ज केलेला आहे? त्याची तारीख नेमकी काय? याच्याबद्दलचं कुठलंही उत्तर न देता ही पत्रकार परिषद पार पडली आणि माध्यमांनी सुद्धा याच्याबद्दलचा कुठलाही प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारलेला नाही आहे, याचं नवलच आहे। या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आपण बोलूच, पण त्याच्या आधी अजून एक भयानक दृश्य कालच्या एका दिवसामध्ये दिसलं। काल आपण 2 विशेष विमानांची दृश्य पाहिली। एक विशेष विमान या 6 बंडखोर खासदारांना आणण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हे सगळे बंडखोर खासदार विजयी मुद्रेनं त्या विशेष विमानामध्ये बसलेले आहेत। नागेश पाटील आष्टीकर आणि मागे परभणीचे खासदार संजय जाधव ऐशो आरामामध्ये, म्हणजे एरवी सामान्य जनतेच्या विकासासाठी त्यांना न्याय देण्यासाठी आपण करतोय असं म्हणतायत, पण प्रत्यक्षात यांची काय मौज मजा चाललेली आहे हे तुम्ही या दृश्यांमध्ये बघू शकता। आणि कमाल काय आहे बघा, अजून 1 महिना पण पूर्ण झालेला नाही आहे ज्यावेळी पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीसाठी सगळ्या देशाला जाहीरपणे आवाहन केलेलं होतं। अगदी तेल कमी खा इथपर्यंतचे सल्ले देशभक्तीसाठी दिलेले होते, पण त्यावेळी 1-2 दिवसांसाठी नाटक झालं। अगदी मुख्यमंत्रीसुद्धा बुलेटवरनं गाडी चालवत कॅबिनेटच्या बैठकीला आलेले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा याच्यासाठी चंग बांधलेला आहे इंधन बचतीसाठी, अशा बातम्या आल्या। इलेक्ट्रिक व्हेकल आता ते वापरणार आहेत, आपल्या ताफ्यातल्या गाड्या त्यांनी कमी केलेल्या आहेत असं सांगितलं गेलं। आणि दुसरीकडे अशा पद्धतीच्या राजकारणामध्ये केवळ उधळपट्टी चाललेली आहे पैशांची। आणि दुसरं उदाहरण तर बघा, काल नाशिकमध्ये जी विधान परिषदेची निवडणूक पार पडली त्यातले विजयी उमेदवार जे होते ते भाजपचे बंडखोर गोकुळ गीते, ते आपल्या पक्षात यावे तातडीनं याच्यासाठी एकनाथ शिंदेंचे मंत्री उदय सामंत हे विशेष विमान घेऊन त्यांच्याकडे पोहोचले आणि विशेष विमानानं नाशिकवरनं त्यांना मुंबईला आणलं गेलं। नाशिक ते मुंबई 3-3.5 तासांचा प्रवास आहे आणि एवढ्या प्रवासासाठी सुद्धा जर विशेष विमान पाठवलं जात असेल तर शेवटी हा जो सगळा पैसा उधळला जातो आहे तो काही या राजकारण्यांच्या खिशातला नाही आहे, तो तुमच्या माझ्या करदात्यांच्या पैशातला असतो आणि त्याची अशी सरळ उधळपट्टी जी आहे ती इतक्या बिनधास्तपणे चालू आहे आणि ती देखील पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर। आता काल पत्रकार परिषद घेतली गेली आणि या 6 बंडखोर खासदारांना एकनाथ शिंदे समोर घेऊन आले आणि आपण कसं आता दुसरा षटकार मारलेला आहे, कारण हे 6 खासदार आहेत म्हणून, असं सांगत त्यांनी यांचं विलिनीकरण जे आहे ते पूर्ण झाल्याची घोषणा केली। पण या सगळ्यामध्ये मुळात हे कालपर्यंत अधिकृतपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हावरती निवडून आलेले मतदार आहेत, त्यांची तिथं नोंदणी जी आहे निवडणूक आयोग आणि लोकसभा अध्यक्षांच्याकडं ती या पक्षाचे खासदार आहे। केवळ आज उठून दुसऱ्या एका पक्षाच्या नेत्यांसोबत पत्रकार परिषद घेऊन ही लीगल प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं जाहीर करता येत नाही। त्याच्यासाठी तुम्हाला लोकसभा अध्यक्षांच्याकडे जाऊन पत्र द्यावं लागतं। ते पत्र दिलं गेलेलं आहे असं केवळ सांगितलं जातंय, पण ते अजूनही जाहीर केलं जात नाहीये। ते का केलं जात नाहीये? या गटाची स्वतंत्र गट म्हणून स्थापना नेमकी कुठल्या दिवशी झालेली आहे, ती तारीख कुठली, ही तारीख पण अजून सांगितली जात नाहीये। 18 जून परवाची तारीख, ज्या दिवशी बैठक बोलावण्यात आलेली होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते लोकसभेतले अरविंद सावंत यांनी दिल्लीत जी बैठक बोलवलेली होती त्याला व्हीप बजावून सुद्धा हे खासदार उपस्थित राहिलेले नव्हते। आणि लोकसभा अध्यक्षांच्याकडं त्याच्यानंतरच एक पत्र
UBTनं सुद्धा दिलेला आहे. मग जर लोकसभा अध्यक्षांना या सगळ्याबद्दल कोणीतरी आधी येऊन वेगळा दावा केला असेल या बंडखोरांच्याकडनं, तर त्यांनी किमान त्याची कल्पना द्यायला पाहिजे होती. पण ते सुद्धा या सगळ्यामध्ये झालेलं नाही आहे. आणि एकनाथ शिंदे आपल्या प्रत्येक खासदाराबद्दल विशेषणं वापरत काल ही पत्रकार परिषद घेत होते. खरं तर अवघ्या 1.5-2 वर्षांपूर्वी याच खासदारांच्या विरोधात त्यांनी जाहीर प्रचार केलेला होता. आणि ज्यावेळी ठाकरेंचे इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये 9 खासदार आले, त्यावेळी त्या निकालावरती प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे काय म्हणाले होते, तर ठाकरेंचे खासदार हे मुस्लिम मतांच्या जोरावरती निवडून आलेले आहेत. आज ते सगळं एकनाथ शिंदे विसरलेले आहेत आणि हे सगळं सामान्य जनता पण विसरलेली आहे. तुम्हालाही लक्षात नाही आहे, 1 महिन्याभरापूर्वी हे नेते इंधन बचतीसाठी तुमच्यासमोर काय नाटक करत होते आणि आता त्यांचं काय चाललेलं आहे. सामान्य जनता आपल्याला काही बोलू शकत नाही, काही विचारू शकत नाही याची पूर्ण खात्री नेत्यांना सुद्धा आहे, कारण प्रत्येकाचा दर ठरलेला आहे. जर या बंडखोर खासदारांना पक्ष फोडण्यासाठी 100 कोटी रुपये दिले जात आहेत, तसे दावे होत आहेत, तर सामान्य मतदारांची सुद्धा किंमत लागलेली आहे महिना 1,500 रुपये. आणि त्यामुळं प्रत्येकजण आपापल्या सोयीनं आपापल्या पुरती गोष्ट बघून या सगळ्यामध्ये गप्प बसलेला आहे का, हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. आणि हे किती वाईट पद्धतीनं चाललं आहे बघा. काल ज्यावेळी आपल्याकडं शिवसेनेमध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीनं ही फूट पाडली जात होती, त्याचवेळी तिकडं पश्चिम बंगालमध्ये फार भयानक गोष्ट घडलेली आहे. ज्या ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली, त्यांनाच पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेला आहे. जो तिथल्या आमदारांचा गट आहे, ऋतुब्रत बॅनर्जी, जे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी काल आपल्या बंडखोर सगळ्या आमदारांची एक बैठक बोलवली आणि त्याच्यामध्ये एकत्रितपणे प्रस्ताव पास केला की ममता बॅनर्जी या आता आमच्या पक्षाच्या अध्यक्ष नाही आहेत. आणि अरूप रॉय, जे 29 वर्षांपासून तृणमूल काँग्रेससोबत आहेत स्थापनेपासून, त्यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या ज्या लोकांनी आपल्या स्वकष्टानं आपले पक्ष स्थापन केले, त्यांना अशा पद्धतीनं भाजप, अर्थातच या सगळ्याच्या पाठीमागं भाजप आहे, कारण ही गोष्ट जी आहे ती आता लपून राहिलेली नाही आहे. आणि त्यातही फरक बघा, तृणमूल काँग्रेसचं सरकार गेलेलं आहे, म्हणजे तिथं तुम्हाला केवळ सत्ता मिळण्यासाठी हे करायचं होतं अशी पण गरज नाही आहे. ऑलरेडी तुम्हाला तिथल्या लोकांनी निवडून दिलेलं आहे, तुमचं सरकार निवडून दिलेलं आहे, तरीसुद्धा समोर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून ममता बॅनर्जी तुम्हाला इतक्या का खुपतायत, त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं हायजॅक का केला जातो आहे, हा प्रश्न जो आहे तो केवळ ममतांच्या पुरता नाही आहे, तो आज ना उद्या सगळ्यांना विचारावा लागणार आहे. कदाचित वेळ सगळ्यांची येणार आहे. आणि इथं शिवसेनेच्या बाबतीत पण आपण तेच बघतोय. आमदारांची संख्या बघा, सरकार बहुमतात आहे. अगदी शिंदेंचे आमदार बाजूला गेले तरी 170 आमदार उरतात, पण तरीसुद्धा आता अजून आमदार फुटणार अशा पद्धतीची चर्चा या महाराष्ट्राच्या राजकारणात होताना दिसते. आणि हे जे बंडखोर खासदार आहेत, कामं जणू आपण केवळ जनतेसाठी करायला निघालेलो आहे, याच्यासाठी आपण हे करतोय असं दाखवत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना काय गोष्टी करायच्या आहेत आणि केवळ म्हणजे आपलं हित साधण्यासाठीच हे लोक तिकडे गेलेले आहेत का. कारण यांच्या कामाचा हिशोब बघितला, यांना मिळालेले निधी बघितले, MP लाडचे यांचे सगळे जर आकडे बघितले, तर याच्यातनं स्पष्ट दिसतं आहे की त्यांना जो स्वतःला निधी मिळालेला होता, त्याचासुद्धा नीट वापर जो आहे तो या सगळ्यामध्ये केलेला नाही आहे. खासदारांसाठी जो दरवर्षी 5 कोटी रुपयांचा निधी असतो, जो त्यांना त्यांच्या शिफारसीनुसार मतदारसंघामध्ये वापरता येतो, तो काही थेट त्यांच्याकडे जमा होत नसतो. त्याच्याबद्दल जी वेबसाईटवरती आकडेवारी आलेली आहे, त्याच्यात या 6 बंडखोरांची कामगिरी तुम्हाला दिसेल. नागेश पाटील आष्टीकर, त्यांना मिळालेला फंड आहे 19 कोटी रुपये आणि त्यातले त्यांनी वापरले किती, 5 कोटी. 26% फंड युटिलायझेशन जे आहे ते त्यांचं झालेलं आहे. 107 कामं त्यांनी दिलेली होती, त्याच्यापैकी 28च कामं पूर्ण झालेली आहेत आणि 79 कामांचं म्हणजे अजूनही अपुरं काम जे आहे ते राहिलेलं आहे. ओमराजे निंबाळकर, निधी किती मिळालेला आहे, 18 कोटी 50 लाख. वापरला किती, 2 कोटी, म्हणजे 10% आसपास. आणि 151 कामं सांगितली गेलेली होती,
त्याच्यापैकी केवळ 21 कामं जी आहेत ती त्यांची पूर्ण झालेली आहेत. तिसरं नाव संजय देशमुख, मिळाले 18 कोटी, वापरले केवळ 1.4 कोटी आणि या सगळ्यामध्ये त्यांचासुद्धा फंड युटिलायझेशनचा जो रेट आहे, टक्केवारी आहे ती 7% आहे. संजय दिना पाटील 14 कोटी रुपये मिळाले, 14.7, आणि वापरले किती? कोटीमध्ये पण नाही, लाखामध्ये 15.6 लाख फक्त. म्हणजे यांचा रेट फंड युटिलायझेशनचा हा तर केवळ 1.1% इतका आहे. त्यामुळं हे सगळं आपण आपल्या आजूबाजूला बघतोय की हे निधी वगैरे केवळ कशी नाटकं आहेत आणि त्यातही म्हणजे विकास जर करायचा असता तर 2022 पासून ज्या लोकांनी विकास निधी सांगत तिकडे उडी मारलेली होती त्यांचा 4 वर्षातला विकास किती आहे तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये बघू शकता. त्यामुळं हे जे चाललेलं आहे देशाच्या राजकारणामध्ये ते अत्यंत भयानक चित्र आहे. काल एकनाथ शिंदे याच्याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे ज्या गोष्टी सांगत होते ते अतिशय म्हणजे इतक्या निर्ढावल्या पद्धतीनं, आणि मुळात जी मेन गोष्ट आहे ज्याच्याबद्दल तुम्ही पहिल्यांदा उत्तर द्यायला पाहिजे ते उत्तर न देता ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्याचं दाखवलं जाते. बघूयात आपण ते पत्र लोकसभा अध्यक्षांचं कधी बाहेर येतं आहे आणि त्याच्यात काय नेमकी कारणी दिली जात आहेत आणि काय तारीख सांगितली जाते. पक्ष फोडाफोडीचं हे राजकारण देशाला फार वेगळ्या दिशेनं घेऊन जाणार आहे आणि आज ना उद्या वेळ कदाचित भाजपची पण येईल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.